पुढे अभक्त गती विन्यास विदेहा कथी नाथ चमस वेद विहित कर्माची कास सोडिल्या हो नाश सर्वस्वी सर्वांतरी हरीचा वास म्हणून न करावा कोणाचा द्वेष पिंडी पिंडी पहावा परेश रितान रेस त्यावीण अंती नववे करभाजन कृत त्रेतादि युगींचे पूजन कैशा कैशा मूर्तींचे ध्यान करिते निर्वचन जाहले कलियुगी एकची साधन हरी गुरु चरण स्मरण तेणेच होय भवभय हरण हे एक निज शरण शरणागता ऐसी पोथी जाहल्या अंती काका साहेब पृच्छा करीती काय हो ही नवनाथ कृती अतर्क्य वृत्ती तयांची आवडी माधवरावास वदती किती हो ही अवघड भक्ती आम्हा मूढा कैची ही शक्ती जन्मजन्मांती न घडे हे कोठे हे नाथ महाप्रतापी कोठे आपण ठाईचे पापी आहे काय भक्ती ही सोपी सच्चिद्रूपी ते धन्य आम्हा ही भक्ती घडेल काय कैसे न होईल तरणोपाय जाहलो हताश गळाले पाय झाला की वायफळ जन्म हा काका साहेब भक्त प्रेमळ असावी जीवास काही हळहळ सुस्थिर वृत्ती व्हावी का चंचळ उडाली खळबळ श्यामाची श्यामा नामे माधवराव जयांचा काका लागी सद्भाव तयांस काकांचा हा स्वभाव दैन्याचा प्रभाव नावडला म्हणती बाबांसारिखे लेणे भाग्ये लाधले जयासी तेणे मुख करावे केविलवाणे व्यर्थ की जिणे तयाचे साई चरणी श्रद्धा आढळ तरीही का मनाची तळमळ नाथांची भक्ती असे ना प्रबळ आपुली ही प्रेमळ नव्हे का एकनाथी टीके सहित एकादश स्कंध भागवत वाचावे भावार्थ रामायण नित्य आपणा निश्चित ही आज्ञा तैसेच हरिगुरु नामस्मरण ही बाबांची आज्ञा प्रमाण यातची आपुले भवभय तारण चिंतेचे कारण काय तुम्हा परी त्या नवयोग्यांचे चरित तयांचे ते असिधाराव्रत साधेल काय आपणा यत्किंचित चिंतन हे सतत काकांचे